भारतीय रेल्वेमध्ये 4 लाख पदांसाठी भरती केली जाईल अशी घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे। येत्या 2 वर्षांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली। आपल्याला शरद पवारांबद्दल व्यक्तिगत आदर आहे। पवार यांनी जनतेसाठी काम केलं, पण पवार यांची चूक एवढीच होती की काँग्रेसमध्ये असताना पवारांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला तर काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना पक्षातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला। ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत आज पवार साहेब पुन्हा गेले याची खंत वाटते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे। कुणाला हवीत ही स्मारकं? आम्हाला रुग्णालय आणि शाळा पाहिजेत। सर्वसामान्यांच्या पैशाच्या या उधळपट्टीवर मी जोरदार आक्षेप घेते असं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे। मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे। माझ्या वडिलांच्या मृत्यूचे भांडवल करू नका। मी हॅकर नाही। या विषयावर माझ्यासमोर काय बोलावे हा प्रश्न पडला आहे। मी या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारी राजकारणी नाही असं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलं। मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे। तसेच मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाईल असे आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने दिले। केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर न्यूयॉर्क येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना 2 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे। 13 जानेवारीला वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले होते। RNA इव्हेंट्स, सोलापूर कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 26, 27, 28 व 29 जानेवारी 2019 रोजी। स्थळ संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर। वेळ सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत। या महोत्सवात निबंध स्पर्धा, रांगोळी रेखाटन स्पर्धा, ब्राइडल मेकअप स्पर्धा, पाककला स्पर्धा, फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, उखाणा स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, एकल व युगल नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नऊवारी पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्टॉल्स बुकिंग व पूर्व नोंदणीसाठी संपर्क राही होमकर 9922 41 63 07, विनोद अग्रवाल 9822 09 90 66। RNA इव्हेंट्स 5 रोटे कॉम्प्लेक्स, दक्षिण सदर बाजार, लष्कर, सोलापूर। कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर। हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे। पुणे येथे झालेल्या वन विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला। 2हून अधिक मुलं असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, शिवाय त्यांना निवडणुकीला उभे राहण्यावरही मनाई घाला असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दिला आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम। लस MMRची शैली निरोगी जीवनाची। 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना लस टोचून घ्या। जरी तुमच्या बालकाला MMRची लस यापूर्वीच टोचण्यात आली असली तरी देखील अधिक सुरक्षिततेसाठी त्याला MMRची लस जरूर टोचून घ्या। अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या आरोग्य सेविका, आशाताई अथवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा। युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सुजाण आणि कर्तव्यदक्ष व्हा। आपल्या बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या। सौजन्य आरोग्य विभाग, जिल्हा सोलापूर।